हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माहीज मिनी ब्लॉग. मी माही आणि मी आहे नागपूरवरून. तुम्ही कुठून माझे ब्लॉग बघता कॉमेंटमध्ये नक्की सांगाल. आज होता संडे, पण संडे असो या काहीही असो, मला काही सुट्टी राहत नाही. पण अचानक माझ्या घरी पाहुणे आले होते. पाहुण्यामध्ये कोण आलं होतं चला मी तुम्हाला दाखवते. माझी बहीण आणि माझ्या बहिणीची मैत्रीण आली होती, जी चंद्रपूर घुगुसवरून आली होती. ते इकडे फिरायला आली होती, पण ती माझ्याही घरी आली कारण माझं घर इकडे जवळ आहे. त्यानंतर ऑफिसला सुट्टी झाल्यानंतर ट्विंकलला मी डायरेक्ट घरीच बोलवून घेतलं, कारण तिच्याशिवाय मी मोमोज खायला असं होऊच शकत नाही. यांना म्हटलं मी तुम्हाला बनवता लागते, पण त्यामध्ये तुम्हाला माझी मदत करावी लागणार. ह्या दोघींनाही मी तर कामाला लावून टाकले. एक पत्तागोबी किसत होती, तर एक मस्तपैकी शिमला मिरची कापत होती. मग त्यानंतर इकडे मोमोजचा मसाला तयार करून घेतला. आज तर ह्या काहीच्या काहीच टाकत होत्या त्या मोमोजच्या मसाल्या. मी इथं साधा मसाला बनवते, पण यांच्या मतानं आज चला म्हटलं, कारण खायचं यांना होता. त्यानंतर यांना इथं कामे लावली. पण काय करता, यांना काही मोमोजच्या चपात्या बनवत नव्हत्या. पहिल्या तर यांना मोमोजच्या चपात्या अशा बनवल्या जसं काही पोळ्या ना पुऱ्या. म्या म्हटलं सरका, तशी तर मी सुग्र नसावं म्हणा, मी काही बनवीन ना, कोणाला आवडत नाही असं काही होत नाही रे बाप्पा. त्याच्यानंतर मस्तपैकी बसली तर मी मोमोजच्या चपात्या तयार करायसाठी मोमोजही मस्तपैकी बनवून घेतले. तुम्ही पण या मोमोज खायसाठी. ह्याही म्हणत असन की हिच्या घरी आई तर खायला गेलो नाही, हिनंच आम्हाला कामाला लावले. त्याच्यानंतर इकडे हिचं भलतं भलतं सुरू होतं. मी मस्तपैकी इथे मोमोज तयार करून घेतले. आणि आमच्या घरी काही मोमोजचा साचा नाही आहे की आम्ही दुकानामध्ये जसे मोमोज मिळतात तसेच बनवू, पण दुकानामधल्या मोमोजपेक्षाही खूप छान चव ह्या मोमोजची होती असं मला वाटते. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे चहापाणी करून हे निघाले घरी जायसाठी. प्राप्तीची तर खुशीच नाही मावत होती. तिला तर असं वाटत असेल की इथून जाऊनच नाही. तिचा डान्स तर पहा. तर ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये